शॉर्ट सर्किटमुळे आग लागून करंजिवणे इथं गवताच्या गंजी पेटल्या. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. करंजिवणे तालुका कागल इथं शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गवताच्या गंजी पेटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत समजलेली हकीकत अशी: करंजिवणे येथील ग्रामस्थ विद्यामंदिर शाळेच्या शेजारी असलेल्या गोठण या ठिकाणी जनावरांसाठी गवत आणि पिंजर अशा प्रकारचा सुका चारा जमा करून ठेवतात. या ठिकाणी महावितरण कंपनीची 11,000 व्होल्ट क्षमतेची विद्युत वाहिनी डीपी बसवली आहे. या डीपी मधून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून गवताच्या गंजी पेटायला सुरुवात झाली. यावेळी आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे ग्रामस्थांनी आणि जय अंबे सेवा संघाचे सर्व सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाणी मारून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यानंतर मंडलिक कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री कारखाना, मुरगुड नगरपालिका अग्निशमक बंब आणि अनुश्री रोड कंपनी यांच्या टँकरनं आग आटोक्यात आणल्यामुळे होणारं आणखी मोठं नुकसान टळलं. या आगीमध्ये मधुकर गोंजारे, पुंडलिक गोंजारे, सदाशिव आगरे, संभाजी बाबर, शालन सुतार, प्रवीण पवार, साताप्पा आंग्रे आणि अन्य शेतकरी यांचं वैरण पेटून मोठं नुकसान झालं. न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे MSVच्या महावितरण MSVच्या डीपीमुळं सर्किट होऊन चारा पेटत जाऊन पूर्ण होळ्या दरवर्षी पेटतात आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. हे प्रत्येक वर्षी घडतंय काय? प्रत्येक वर्षी याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे? MSVने याची दखल घेऊन जनावरांकडे किंवा गोरगरीब शेतकऱ्याकडे बघून त्याची दखल घेतली पाहिजे. मग त्यांच्या नियोजना पद्धतीने पिएन ब्लॉक किंवा डीपी दुसऱ्या ठिकाणी हलवून बरोबर असं मी बरोबर.